कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत राज ठाकरेंच्या मनसेशी युती का केली? एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी राज ठाकरे यांच्या मनसेच्या नगरसेवकांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात दोन्ही पक्षांचे नगरसेवक एकत्रच गटनोंदणीसाठी आले होते. त्यावेळी मनसेचे माजी आमदार राजू पाटील, श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्के यांच्यात चर्चा होऊन मनसेने शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे भाजप आणि ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा होती. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या साथीने निवडणूक लढवली होती आणि या निवडणुकीत शिंदे गटाचे 53, भाजपचे 50 नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत कोणाचा महापौर बसणार याची उत्सुकता निर्माण झालेली असतानाच एकनाथ शिंदे यांनी मनसेला सोबत घेऊन डाव साधला होता आणि या पार्श्वभूमीवर शिवसेनेने केडीएमसीत मनसेचा पाठिंबा का घेतला याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले. ते शुक्रवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. कल्याण डोंबिवलीत भाजप आणि शिवसेनेची युती आहे. आम्ही युतीत निवडणुका लढलो. तेथे मनसेने विकासाच्या मुद्द्यांवर आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. आम्ही मनसेचं स्वागत करतो. मनसे उमेदवारांच्या वॉर्डमधील समस्या आम्ही नक्की सोडवू. मनसेचा जो विकासाचा अजेंडा आहे तो आम्ही पूर्ण करू, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या लवचिक राजकीय धोरणाचे समर्थन केले. मी राज ठाकरे यांचे ट्विट पाहिले. मी वैयक्तिक स्वार्थासाठी निर्णय घेणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय. राज ठाकरे यांनी कधी स्वार्थ पाहिलेला नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळीसुद्धा त्यांनी अशीच भूमिका घेत महायुतीला पाठिंबा दिला होता. राज ठाकरे हे कार्यकर्त्यांच्या भावनांची कदर करतात, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. एवढं प्रेम आहे की बसता उठता झोपता स्वप्नात सुद्धा मी दिसतो. त्यामुळे त्याच्यावर मी बोलत नाही. फक्त एवढंच सांगतो की मनसेने त्या भागातल्या विकासासाठी शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. आणि यापूर्वी देखील लोकसभा आणि विधानसभेमध्ये मनसे आमच्यासोबत होती. त्यामुळे त्यांनी पाठिंबा दिलाय फक्त आणि फक्त डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर. आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती आहे. ही युती आजची नाहीये. आम्ही युतीमध्येच तिकडे महायुतीमध्येच सत्ता स्थापन करणार आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि आता मनसे जो आहे आमच्या विकासाच्या मुद्द्यावर आलेला आहे. आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना असं कुठंतरी एकामेकापासून सत्तेमध्ये लांब राहणार हा विषय नाहीये. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.